साठी मुंबई पुणे एक्सप्रेस वेसह 6 मार्गांवर वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे। लाडकी बहीण योजना कार्यक्रमासाठी ही वाहतूक बंदी असेल। जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी हे आदेश काढले। तर पुण्यातील बालेवाडी स्टेडियम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या ठिकाणी आणि या कार्यक्रमासाठीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील त्या ठिकाणी उपस्थित असतील। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सूरज कसबे आहेत आपल्यासोबत। सूरज, आपण पाहतोय खरं तर मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि 6 मार्ग बंद ठेवण्यात आलेत। पुण्यातील बालेवाडीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। सध्या वाहतूक मार्गात कसे बदल केले जात आहेत आणि वाहतूक करतानाच वाहन चालकांना कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतंय? वर्षा, पुण्याच्या बालेवाडीमध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ वितरणाचा शुभारंभ होता। याच अनुषंगाने मोठे प्रमाणावरती व्हीआयपी जे आहेत त्यांची या महामार्गावरती रेलचेल असणार आहे। त्यामुळे जे पुणे बेंगलोर महामार्ग आहे या ठिकाणी जी येणारी वाहतूक आहे ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे। पुणे विभागाचा जो पुणे वाहतूक विभाग आणि पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाच्या वतीने जे पर्यायी मार्ग दिलेले आहेत त्याच ठिकाणावरून जी वाहतूक आहे ती सुरळीत करण्यात येणार आहे। दरम्यान काल रात्री जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी निर्देश दिले होते की या जे महामार्ग आहेत या महामार्गावरून जड वाहतूक ही पूर्णपणे बंद करण्यात आली। त्यानुसारच तळेगावच्या ठिकाणी जड वाहतूक थांबवण्यात आली आणि इकडे हडपसरच्या बाजूला देखील जड वाहतूक थांबवण्यात आली। दरम्यान दुपारी 12:30च्या सुमारास बालेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलामध्ये जे बॅडमिंटन हॉल आहे या ठिकाणी हा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभ वितरणाचा शुभारंभ होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। तसेच महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे ह्या देखील उपस्थित राहणार आहेत। मोठे दिग्गज मान्यवर देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कार्यक्रमासाठी 1,82,00,000 महिलांनी अर्ज केले होते। त्यातील 15,000 महिलांना आज पहिल्या हप्त्याचं वितरण करण्यात आले। 15 ऑगस्टलाच महिलांच्या खात्यामध्ये पहिल्या 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा झाले होते। मात्र पुणे जिल्ह्यातील काही महिलांच्या खात्यामध्ये अद्याप देखील पैसे जमा झाले नव्हते। त्यांना आज या कार्यक्रमानंतर निधी दिला जाणार आहे। वर्षा, निश्चितच सूरज, जयत अशी तयारी या कार्यक्रमाची करण्यात आल्याचं पाहायला मिळतं। या कार्यक्रमासंदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।